नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की मित्रांनो, खूप स्त्रिया किंवा पत्नी तुमची परपुरुषाशी संबंध का ठेवते. मित्रांनो, जर तुमच्या पण जीवनात अशी समस्या असेल, स्त्री तुमचा उपयोग करून तुमचा अपमान करते किंवा तुमचा उपयोग करून घेते किंवा तुमच्यासोबत नीट वागत नसेल, तुम्हाला आपलंच समजत नसेल, यामुळे तुम्ही पण स्वतःचा रागराग करत असाल, तर तुम्ही शुक्रनीती अवश्य वाचा. ही तुम्हाला अशा परिस्थितीतून बाहेर काढेल. शुक्रनीती तुम्हाला एवढं स्ट्रॉंग बनवेल की तुमचं कोणतंच दृष्ट व्यक्ती काहीच बिघडवू शकत नाही. शुक्रनीतीमध्ये महिलांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी देखील सांगितल्या आहेत. त्यामध्ये नवऱ्यासोबत घरातील दुसऱ्या पुरुषांशी किंवा परपुरुषाशी कसं वागावं याबद्दल सांगितलं आहे. दृष्ट महिलांमध्ये असे भाव असतात की त्या परपुरुषाशी संबंध ठेवतात. अशा बायका आपल्या पती हरवून बसतात, त्यांच्यापासून लांब जाऊन परपुरुषाशी संबंध ठेवतात. तेव्हा शुक्राचार्यांनी पुरुषांना दोषी ठरवलं आहे. तर मित्रांनो, जेव्हा स्त्री परपुरुषाजवळ जाते, पतीचा त्याग करते, शुक्राचार्य म्हणतात, खूप रागीट जो पती पत्नीच्या छोट्या छोट्या चुकांवर रागवतो, अशा पतीवर स्त्री मनापासून प्रेम करत नाही. मित्रांनो, अशा स्त्रीला कोणी प्रेम करणारं, तिची काळजी घेणारा पुरुष मिळाला तर ती त्याच्यावर प्रेम करते. मित्रांनो, आता नंबर 2 म्हणजे जो पुरुष पत्नीच्या कामिच्छा संतुष्ट करण्याला असमर्थ राहतो, तर पत्नी अशा पतीपासून विरक्त होऊन परपुरुषावर प्रेम करू लागते. जो पुरुष पत्नीला कठोर शब्दात बोलत असतो, त्या पुरुषापासून स्त्री हळूहळू दूर होऊ लागते. नंबर 4, जो पुरुष छोट्या छोट्या गोष्टींवर पत्नीला दंडन करतो अथवा तिच्यासोबत हिंसा करत असेल, अशा पतीपासूनही स्त्रियांमध्ये दुरावा त्यांच्यामध्ये निर्माण होतो. नंबर 5, पत्नीपासून लांब राहणे किंवा तिला टाईम न देणे, अशा पुरुषापासून महिला विभक्त होतात. नंबर 6, जो पुरुष पैसा कमावत नसेल, जबाबदारी घेत नसेल, तेव्हा फक्त घरात बसून राहतो, अशा वेळी स्त्री परपुरुषाकडे अट्रॅक्ट होते. कारण स्त्रियांना नेहमी जबाबदारी घेणारे आणि स्त्रियांची भावना घेणारे पुरुष आवडत असतात. नंबर 7, जो पुरुष परस्त्रीशी संबंध ठेवतो, अशा पुरुषापासून देखील स्त्रीमध्ये आणि त्या पुरुषामध्ये दुरावा असलेला आपल्याला दिसून आला आहे. तर मित्रांनो, ह्याच गोष्टी आहेत ज्यामुळे स्त्री परपुरुषाकडे जास्तीत जास्त अट्रॅक्ट होण्याची कारणं आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मग लाईक करा, शेअर करा. तुमची लाईक आणि शेअर एखाद्याचं आयुष्य नक्की बदलू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून मी धन्यवाद, आभार व्यक्त करते आणि हा व्हिडिओ इथेच संपवते.